मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे शूरपुत्र, मराठा साम्राज्याचे वीर नेतृत्व करणारे संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत गेले, तेव्हा मराठ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी काहीच केलं नाही. इतक्या बलशाली साम्राज्याच्या नेतृत्वावर असताना आणि त्यांच्या शौर्याच्या कथा आजही कानावर पडत असताना ते कसे पकडले गेले आणि त्यांना सोडवण्याची संधी मराठ्यांनी का मिळाली नाही, या घटनामागील गूढ सत्य आज आपण उलगडणार आहोत. मित्रांनो, मराठ्यांकडे फार मोठी सेना नव्हती आणि रायगडाच्या वेढ्यामुळे मराठ्यांना बाहेरून कोणीही मदत मिळणे अशक्य झाले होते. याच दरम्यान संभाजी महाराज गुप्तपणे आपल्या सैन्यासोबत एक महत्त्वाची योजना आखत होते. त्यांनी रायगडाच्या वेढ्यात अडकलेल्या मराठा सैन्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा विचार केला होता. परंतु त्यांच्या गुप्त हालचालींची माहिती औरंगजेबाच्या गुप्तहेरांनी काढली आणि त्यानंतर त्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम आखली. 1689 मध्ये संभाजी महाराज आणि त्यांच्या अत्यंत विश्वासू साथीदार कवी कलश यांना मुघल सैन्याने सांगली जवळील संगमेश्वर येथे पकडले. ही गुप्त माहिती मिळताच औरंगजेबाने तातडीने आपल्या सेनापतींना त्यांना पकडण्याचे आदेश दिले. मुघल सेनाने अचानक हल्ला केला आणि दोघांनाही कैद औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले. संभाजी महाराज अत्यंत शूर आणि निडर योद्धे होते. त्यांनी मुघलांच्या समोर कधीही गुडघे टेकले नाहीत. औरंगजेबाने त्यांना अनेक प्रलोभने दाखवली, इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी मराठा आहे आणि मी माझ्या मातृभूमीशी गद्दारी करणार नाही. याच वेळी मराठ्यांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले का, हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. परंतु त्यावेळी मराठ्यांच्या परिस्थितीवर विचार केला तर लक्षात येते की ते स्वतः अत्यंत अडचणीत होते. रायगड किल्ला वेढ्यात होता. अनेक सरदार वेगवेगळ्या लढायांमध्ये गुंतले होते आणि औरंगजेबाचे सैन्य संपूर्ण मराठा प्रदेशावर आक्रमण करत होते. संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी मोठे युद्ध छेडणे शक्य नव्हते, कारण मराठा सैन्याची ताकद त्यावेळी फारशी नव्हती. मोठ्या प्रमाणात मुघल सैन्याने दक्षिणेत मोहीम उघडली होती आणि मराठ्यांना अनेक आघाड्यांवर लढावे लागत होते. त्यामुळे मराठ्यांकडे सैन्याची कमतरता होती आणि त्या परिस्थितीत त्यांनी कोणतीही मोठी मोहीम उघडली असती तर संपूर्ण मराठा साम्राज्याचा नाश झाला असता. औरंगजेबाने संभाजी महाराजांना क्रूरतेने ठार मारले, पण त्यांचा आत्मसन्मान कधीही डगमगला नाही. त्यांची मृत्यू ही त्यांच्या महान शौर्याची साक्ष आहे. त्यानंतरही मराठ्यांनी हार मानली नाही. पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी मराठा प्रतिकार सुरूच ठेवला आणि नंतर मराठ्यांनी मोठ्या संघर्षानंतर औरंगजेबाच्या सैन्याला हरवले. मृत्यूनंतरही मराठ्यांनी मुघलांना शरण गेले नाही, उलट अधिक जोमाने लढाई केली आणि अखेर औरंगजेबाचा पराभव झाला. आजही संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण मराठा मनामनात जिवंत आहे. कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती.